माझ्या घरी मी आणि माझा 1 वर्षाचा मुलगा होता. मी जॉबवर जायचे तेव्हा बंटी माझ्या बाळाला सांभाळायचा. तो माझ्या घरीच राहायचा. मी बिना लग्नाची आई झाले होते. माझ्या प्रियकराने लग्नाचं आमिष दाखवून माझ्यासोबत प्रेमाचा खेळ खेळला. जेव्हा मी गरोदर राहिले तेव्हा मी त्याच्या घरी गेले होते. तेव्हा मला तिथे त्याचं लग्न होताना दिसलं. त्याने माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं व लग्न कोणा दुसऱ्या मुलीसोबत केलं. माझ्या पोटातल्या बाळाला मी एकटीनेच सांभाळण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या आईबाबांनी मला माझ्या बाळासोबत स्वीकारण्यास नकार दिला तेव्हा मी माझ्या अलिप्त राहू लागले. काही दिवसांपूर्वी मी माझ्या दीदीकडे गेले होते. ती माझ्याशी बोलायची, पण आईबाबा माझ्याशी बोलत नव्हते. ते माझ्यावर नाराज होते. दीदी नुकतीच गावाहून शहरात शिफ्ट झाली होती. आता मुलं मोठे होत आहेत, त्यांना शहरातल्या शाळेत घालणार असा दीदीचा हट्ट होता. त्यामुळे तिने जिजूंना शहरात ट्रान्सफर करायला सांगितलं. आता दीदीने मला काही दिवस तिच्या घरी बोलावलं होतं. काही दिवस ती तिच्या घरी एकटीच होती. जिजू ऑफिसच्या मीटिंग करता 2-4 दिवस बाहेरगावी गेले होते. दीदीच्या घरी गेल्यापासून मला एका व्यक्तीची फार अडचण होत होती आणि तो व्यक्ती होता बंटी. बंटीला दीदी गावाहून तिच्या सोबतच घेऊन आली होती. ती म्हणाली, हा तुझ्या जिजूंचा फार विश्वासू आहे. गावी तो रोजच आमच्या घरी यायचा. आता आम्ही शहरात यायला निघालो तेव्हा तो रडायला लागला. म्हणाला, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही, मलाही तुमच्यासोबत घेऊन चला. तुझे जिजू अगदी मेणबत्तीसारखे आहे. त्यांचं मन लगेच पिघळलं आणि ते या बंटीला इथे आमच्यासोबत घेऊन आलेत. तो 21 वर्षांचा मुलगा एवढा बालिश असेल असं मला वाटलं नव्हतं. पण मी बघत होते की तो दीदीला प्रत्येक घरकामात मदत करत होता. मी तिला म्हणाले, बंटी असल्यामुळे तुला घरात नोकर लावायची गरज नाहीये. तो मुलगा असूनही तुला अगदी बायकांप्रमाणे घरातील प्रत्येक कामात मदत करतोय. त्यावर दीदी म्हणाली, ते सगळं ठीक आहे, पण मला सगळ्यात जास्त त्याचीच अडचण होते. आता शहरात शिफ्ट होऊन आम्हाला जवळपास महिना होईल. अजूनही बंटी इथून जायचं नाव घेत नाहीये. मी म्हणाले, अगं राहू दे दीदी, तेवढंच घरात तुझी मदत होते. ती म्हणाली, मला त्याची मदत नकोय, मला फक्त एकांत हवा आहे. बंटी घरात असल्यामुळे मला व तुझ्या जिजूंना व्यवस्थित सोबत राहता येत नाही. गावच्या घरीही घरात सासू सासरे होते. आता कुठे फॅमिलीतून थोडा आम्हाला निवांत वेळ मिळालाय. पण बंटी घरात असल्यामुळे मला व तुझ्या जिजूंना ना कधी मूवीला जाता येतं, ना मला माझ्या मनासारखं राहता येतं. मी याला इथून जाही म्हणू शकत नाही, कारण तो इथून जायलाही तयार नाहीये. बोलता बोलता दीदीला काय सुचलं काय माहीत. ती म्हणाली, आकांक्षा, मी तर तुझी बहीण आहे. तू मला या अडचणीतून नक्की बाहेर काढशील हे मला माहीत आहे. तिचं बोलणं ऐकून मी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. ती म्हणाली, आकांक्षा, काही दिवस बंटीला तू तुझ्या घरी घेऊन जा. असंही तुझ्या घरी तू आणि तुझं बाळच आहे. बंटी खूप कामाचा माणूस आहे. तूही रोज ऑफिसला जातेस, तुझीही फार धावपळ होते. तू बंटीला तुझ्या घरी घेऊन गेलीस तर तुला त्याची घर कामातही मदत होईल आणि आपल्या पिंकूला सांभाळण्यातही मदत होईल. आणि तो तुझ्याकडून त्या कामाचे पैसेही घेणार नाही. बघ, तुझंही काम होईल आणि आम्हाला नवरा बायकोलाही काही दिवस एकांत मिळेल. प्लीज नाही म्हणू नकोस. तसे दीदी काही चुकीचं तर बोलली नव्हती. बंटीला माझ्यासोबत माझ्या घरी घेऊन जाण्यात माझाच फायदा होता. मला घरकामातही मदत झाली असती आणि माझ्या पिंकूला सांभाळायलाही. मी तिला होकार भरला. त्या दिवशी संध्याकाळी घरी येताना माझ्यासोबत बंटीही माझ्या घरी आला होता. माझा मुलगा बंटीकडे चांगला राहत होता. बंटी माझ्या घरीही मला घरातील कामात मदत करू लागला होता. बघता बघता त्याला घरी येऊन आठवडा उलटला. दीदी मला फोन करून धन्यवाद करायची. म्हणायची, तुझ्यामुळे मी माझ्या नवऱ्याला वेळ देऊ शकत आहे. तू माझी खूप मोठी मदत केली आहेस. इकडे मीही बंटीच्या कामावर खुश होते. त्याने माझं मन जिंकलं होतं. त्याच्या काळजीमुळे माझ्या बाळाची तब्येतही छान झाली होती. मला त्रास देणारा पिंकू आता शहाणा झाला होता. तो बंटीच्या हातून व्यवस्थित जेवणही करायचा. मी बंटीला त्याची एक सेपरेट खोली दिली होती. एके दिवशी रात्री पिंकू फार रडू लागला. काही केलं तो शांत होत नव्हता. बाळाच्या आवाजाने बंटी खोलीत आला. त्याने पिंकूला माझ्या जवळून घेतलं. बंटी जवळ जातच पिंकू शांत झाला होता. रात्र भरपूर झाली होती आणि पिंकू बंटीला सोडत नव्हता. मग तेव्हा मी त्याला बाळाकरता खोलीतच झोपायला लावलं. सकाळी मी उठले तेव्हा पिंकू बंटीला बिलगून झोपला होता. त्या रात्रीपासून बंटी बाळासाठी माझ्या खोलीतच झोपू लागला. बंटी आल्यापासून सगळं काही छान चाललं होतं. बंटीच्या कामावर खुश होऊन सुट्टीच्या दिवशी मी त्याला मॉलमध्ये घेऊन गेले. तिथे मी त्याला छान कपडे खरेदी करून दिले व सॅलॉनमध्ये नेऊन मी त्याची न्यू हेअरस्टाईल बनवली होती. तो दिसायला चांगला होता, पण तो अगदी गबाळ्यासारखा राहायचा. त्या दिवशी मी त्याचा पूर्ण लुकच बदलला होता. त्याला असा हँडसम अंदाजात पाहून मला सुद्धा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की हा तोच बंटी आहे ज्याला मी काही दिवसांपूर्वी घरी घेऊन आले होते. काही वेळाने शॉपिंग पूर्ण करून आम्ही मॉलमधून घरी आलो. पिंकू येता येता झोपी गेला होता. घरी आल्यावर मी त्याला बेडवर झोपवलं व मी बाहेर पाणी प्यायला जाऊ लागले.
तोच बंटी माझ्यासाठी पाणी घेऊन आला. पाणी पिऊन मी ग्लास ठेवला तशी माझी नजर बंटीवर गेली. तो माझ्याकडे अशा प्रकारे बघत होता जसे की त्याला काहीतरी बोलायचं आहे. मी त्याला म्हणाले, बंटी, अरे असं काय बघत उभा आहेस? काही बोलायचंय का तुला? तेव्हा तो बोलू लागला. तो म्हणाला, बाईसाहेब, तुमच्यामुळे आज पहिल्यांदा मी स्वतःच्या प्रेमात पडलोय. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते आपल्याला जगता आलं पाहिजे. आज माझी कायापालट करून तुम्ही माझ्यावर फार उपकार केलेत. मी खरंच खूप छान दिसतोय. बंटीच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी खूप मोलाचा होता. त्याला खुश पाहून मीही खुश होते. दुसऱ्या दिवसापासून तो अगदी स्वच्छ आणि टापटीप राहू लागला होता. गावातील मुलगा म्हटल्यावर त्याची तब्येत चांगली भरदार होती. रोज तो घरातही बैठका काढायचा. त्याची उंचीही ठीकठाक होती. मी त्याला शिक्षणाबद्दल विचारलं होतं, पण तो म्हणाला, आता माझं शिक्षणावरून मन उठलंय. रोज सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी मी माझ्या बाळाचा लाड करून ऑफिससाठी निघायचे. आज मी ऑफिसला निघण्यापूर्वी पिंकूला प्रेमाने जवळ घ्यायला गेले, तेव्हा तो बंटीच्या कडेवर होता. पिंकूने एका झटक्यात त्याची मान फिरवली, तेव्हा चुकून माझी भेट बंटीसोबत झाली. मला ते फार लाजिरवाणं वाटलं. मी त्याला सॉरी म्हणाले व ऑफिससाठी निघाले. संध्याकाळी मी घरी आले तेव्हाही माझ्याने बंटीसोबत नजर मिळवली जात नव्हती. रोज रात्री बंटी पिंकूला जेव घालून झोपी द्यायचा. पिंकूला जेव घालण्याचा, झोपवण्याचा कसलाही ताण मला नव्हता. त्या रात्री जेवण झाल्यावर मी माझे मेडिसिन घेत होते. मला मायग्रेनचा त्रास होता, त्याचीच गोळी मी घेत होते. औषधे घेऊनही माझं डोकं फार दुखत होतं. माझ्या खोलीत मी डोकं पकडून बसले होते. काही वेळाने बंटी खोलीत आला. मला असं बसलेलं पाहून त्याने काय झालं विचारलं. माझं डोकं दुखतंय हे समजताच त्याने मला आल्याचा चहा आणून दिला. चहा घेऊन मला आराम मिळाला होता. हळूहळू मला गाढ झोप येऊ लागली. त्या रात्री मला खूप छान झोप आली होती. दुसऱ्या दिवशी आमच्या ऑफिसमध्ये ट्रॅडिशनल डेचं फंक्शन होतं आणि त्यासाठी आज मी गुजराती लूक करणार होते. मी घागरा घालून तयार झाले. मी ऑफिसला जायला निघाले तेव्हा बंटीने मला थांबवलं व तो आतून बाळाचं काजळ घेऊन आला. त्याने माझ्या कानामागे काजळ लावलं आणि म्हणाला, बाईसाहेब, आता तुम्हाला कोणाची नजर लागणार नाही. तुम्ही फार सुंदर दिसताय. मी हसले व जायला निघाले. त्या दिवशी संध्याकाळी मी घरी आले तेव्हा माझ्यासोबत माझी एक मैत्रीण आणि तिचा प्रियकरही आला होता. बंटीने आज छान स्वयंपाक बनवला होता. माझी मैत्रीण सलोनी 2-3 दिवस माझ्या घरीच थांबणार होती. पुढचे 3 दिवस तिचा प्रियकरही माझ्याच घरी होता. दुसऱ्या दिवशी रात्री बंटीने स्वयंपाक बनवला होता. तो सलोनी व तिच्या प्रियकराला बोलवण्यासाठी गेला, पण ते दोघेही पार्टी करत होते. सलोनी तर भानावरच नव्हती. ती जेवण न करता झोपी गेली. तिचा प्रियकर मात्र जेवायला आला होता. जेवत असताना तो मला म्हणाला की, आकांक्षा, तू फार हिंमतवान आहेस. तू एकटी सगळं कसं सांभाळतेस? काही वेळ त्याने माझं कौतुक केलं आणि नंतर लगेचच म्हणाला, आकांक्षा, तू खूप सुंदर आहेस. जेव्हा पवनने माझ्या सुंदरतेचं कौतुक केलं तेव्हा बंटीचं तोंड बघण्यासारखं होतं. तेव्हा जेवण वाढताना बंटीच्या हातून पवनला डाळ वाढताना ती त्याच्या हातावर पडली. गरमागरम डाळ हातावर पडल्यामुळे पवन जोरजोराने ओरडू लागला. बंटीने लगेच गार पाण्याचा बाऊल आणला व पवनचा हात त्यात घातला. बंटी त्याला सारखं सॉरी म्हणत होता, पण पवन चिडला होता. तो रागातच तिथून उठून त्याच्या खोलीत गेला. तो जाताच बंटी मला म्हणाला, बाईसाहेब, माझ्याने खरंच ते चुकून झालं. मी म्हणाले, ठीक आहे, होतं कधी कधी. तो पुढे म्हणाला, बाईसाहेब, तुमचे असे कसे मित्र आहेत? मला त्या साहेबांचं बोलणं अजिबात आवडलं नाही. तेव्हा मी त्याला म्हणाले की, मी तुला घरातील व्यक्तीप्रमाणे वागवते, याचा अर्थ तू माझ्या पाहुण्यांना काहीही बोलावं असा होत नाही. तुझं काम आहे आलेल्या पाहुण्यांची सेवा करणं, त्यामुळे तू फक्त तेच कर. बाकी मला काही शिकवू नकोस. बंटीला बोलून मी माझ्या खोलीत निघून गेले. मी त्याला रागावूनही तो माझ्यासाठी पाणी घेऊन आला होता. तेव्हा मी माझे मेडिसिन घेतले व पाणी पिऊन झोपी गेले. सकाळी माझा डोळा उघडला तेव्हा माझ्यासमोर सलोनी उभी होती. ती फार रागात दिसत होती. तिने पवनला माझ्यासमोर आणलं. त्याच्या हाताला मला तिची ओढणी बांधलेली दिसली. सलोनी म्हणाली, तुझा हा गावठी नोकर माझ्या पवनशी वर आवाजात बोलत होता. मी तिला म्हणाले, अगं, तुला गैरसमज होतोय. बंटी फार समजदार आहे. ती म्हणाली, म्हणजे मी खोटं बोलत आहे असं तुला म्हणायचंय का? मी बंटीकडे पाहिलं तर तो म्हणाला, बाईसाहेब, मी मोठ्या आवाजात बोललो नाही. बहुतेक पवनसाहेब नशेत आहेत म्हणून त्यांना माझं बोलणं उद्धट वाटतंय. बंटी स्वतःहून चुकीचं वागणार नाही. सलोनी अजूनही नशेत आहे असं मला वाटत होतं. बंटीने माझ्यासाठी त्या दोघांचीही माफी मागितली. सलोनी व पवन तेव्हाच तिथून निघून गेले. ते गेल्यावर बंटी माझी माफी मागू लागला. मला माहीत होतं त्याने काही केलं नव्हतं. मी त्या गोष्टीकडे कानाडोळा केला होता. त्या दिवशी मी सुट्टी घेतली होती. बरेच दिवस झाले माझी धावपळ सुरू होती
आज जरा स्वतःला वेळ द्यावा म्हटलं. नाश्ता झाल्यावर मी पुन्हा 1 तास झोप काढली. पिंकूही माझ्यासोबत झोपी गेला होता. उठल्यावर मला 1 कप चहा हवा होता. मी बंटीला चहा बनवण्यासाठी आवाज दिला तसं तो लगेच आत आला. तो मिनिटभरात हजर झाला होता. असं वाटत होतं जणू तो मी उठण्याचीच वाट बघत होता. असो, माझे काम मिनिटभरात होत होते, मग मलाही दुसरं काय हवं होतं? मी त्याला माझ्यासाठी चहा बनवायला सांगितला. मी आज घरीच जरा स्वतःचं स्किन केअर करायचं ठरवलं होतं. दुपारच्या वेळी मी माझ्या खोलीत माझं पार्लर करू लागले. मी तेव्हा माझ्या पायाचं वॅक्सिंग करत होते. वॅक्सिंग करत असताना माझ्याने जरा जास्तच गरम वॅक्स पायाला लावलं गेलं आणि भाजल्यामुळे माझ्या तोंडून जोराने आवाज निघाला. माझ्या आवाजाने बंटी पळतच माझ्या खोलीत आला. त्याने माझा भाजलेला पाय बघितला. त्याने माझ्या पायावरील गरम वॅक्स काढलं आणि तिथे क्रीम लावून दिली. मला असं त्रास होताना पाहून तो मला म्हणाला की बाईसाहेब, तुम्हाला काही मदत हवी असेल तर मला सांगा. मी इथे कशासाठी आहे? मी तुम्हाला मदत करतो. बाळाला मी हॉलमध्ये झोपू घातले. तुमचं काही काम असेल ते मला सांगा. मी सांगितल्याप्रमाणे त्याने मला मदत केली. आजचा सुट्टीचा दिवस माझा आरामात गेला होता. बंटीमध्ये सगळे गुण अगदी ठासून भरले होते. तो कुठल्याच कामात मागे नव्हता. आज रात्री मी त्याला माझ्या खोलीत झोपण्यास नकार दिला. दिवसभर मी घरी नसते, निदान रात्री तरी मला माझ्या बाळाला खेळवायला हवं होतं. आमच्या दोघात प्रत्येक वेळी बंटीचं येणं मला आवडत नव्हतं. त्यामुळे मी त्याला माझ्या खोलीत झोपण्यास नकार दिला. असेच दिवस जाऊ लागले. काही दिवस बंटीशिवाय पिंकू रात्री झोपला नव्हता. पण नंतर हळूहळू त्याने रडणं बंद केलं होतं. मला मात्र माझ्यात बदल दिसू लागला होता. सकाळी उठल्यावर माझं अंग फार दुखत असायचं. अचानक असं काय होतंय काही कळत नव्हतं. काही दिवसात माझी अंगदुखी एवढी वाढली की मला बेडवरून उठायची इच्छा होत नव्हती. तेव्हा मी ऑफिसमधून आठवड्याभराची सुट्टी घेतली. काही दिवस आराम केला की जरा ठीक वाटेल हाच विचार मी केला होता. आता पूर्ण वेळ पिंकू बंटीकडे असायचा. भूक लागली तेव्हा अधूनमधून तो माझ्या जवळ यायचा. त्या रात्री मी माझ्या खोलीत पुस्तक वाचत बसले होते. तेव्हाच बंटी पाणी घेऊन माझ्या खोलीत आला. मी त्याच्याकडून पाण्याचा ग्लास घेऊ लागले आणि तेव्हाच माझ्या पुस्तकातील माझ्या प्रियकराचा फोटो खाली पडला. बंटीने तो फोटो मला उचलून दिला. त्याने मला विचारलं की हे कोण आहे? मी त्याला सांगितलं की ते पिंकूचे बाबा आहेत. तो म्हणाला, तुम्हाला त्यांची आठवण येते का? मी त्याला म्हणाले की तुझ्या प्रश्नाचं उत्तर कदाचित माझ्याकडे नाहीये. मग त्या प्रश्नांना तिथेच फुलस्टॉप लागला. पुढच्या 2 दिवसांनी ती तारीख होती ज्या दिवशी मी माझ्या प्रियकराला भेटले होते. तो दिवस अखेर उजाडला. त्या दिवशी दिवसभर मी माझं मन कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त करण्याचा प्रयत्न केला होता. पण रात्रीच्या अंधारात मला माझ्या प्रियकराची आठवण जास्तच येत होती. आज तो माझ्यासोबत नसला तरी तो माझ्या बाळाचा बाप होता. पिंकूला पाहून रोज मला त्याची आठवण येत असे आणि आज मी माझ्या भावना लपवू शकले नाही. मी माझ्या खोलीत असताना जोरजोराने रडू लागले. पिंकू शेजारी झोपला आहे याचंही भान मला राहिलं नव्हतं. मी माझे मेडिसिनही आज घेतले नव्हते. बंटी माझ्या खोलीत पाणी घेऊन आला. मला रडताना पाहून त्याने मला पाणी प्यायला दिलं. मी शांत होताच त्याने मला मेडिसिनही दिलं. माझ्या आवाजाने पिंकू हालचाल करू लागला. तो उठू नये म्हणून बंटी मला हॉलमध्ये घेऊन गेला. माझं रडायचं कारण ऐकून तोही शांत होता. तो सारखा माझ्या अश्रू पुसत होता. रडता रडताच मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. मी त्याला म्हणाले, बंटी, मला आज फार एकटं वाटतंय. तेव्हा तो म्हणाला, बाईसाहेब, मी समजू शकतो. सिंगल मदर होणं सोपं नसतं, पण तुम्ही खूप धाडसी आहात. मी माझ्या मनात चाललेली खरी खटपट त्याच्यासमोर मांडली नव्हती. तेव्हा मी जास्त काही न बोलता जाऊन झोपी गेले. दुसऱ्या दिवशी मी जरा उशिराच उठले होते. बाहेर येताच मी पाहिलं की बंटी माझ्या बाळाला दूध बिस्किट भरवत होता. आज सलोनी मला भेटण्यासाठी घरी आली होती. ती बंटीकडे बघतही नव्हती. तो तिला पाणी देऊन खोलीतून बाहेर गेला. थोडा वेळ गप्पा गोष्टी करून सलोनीही जायला निघाली. जाताना ती मला म्हणाली की जेवढं लवकर होईल तेवढं लवकर तुझ्या नोकराला इथून काढून टाक. तो दिसतो तसा नाहीये. तिचं बोलणं मी मनावर घेतलं नव्हतं. रोजप्रमाणे रात्री जेवण झाल्यावर बंटीने मला पाण्याचा ग्लास माझ्या खोलीत आणून दिला. त्याने पिंकूलाही झोपी घातलं होतं. पिंकू आज बाहेर हॉलमध्ये झोक्यात झोपला होता. बंटीचं त्याच्यावर लक्ष होतं. मी माझ्या खोलीचा लाईट बंद करून झोपी गेले होते. काही वेळाने पिंकूचा आवाज मला आला. त्याच्या आवाजाने मला जाग आल्यासारखं झालं. मी उठणार तोच त्याचं रडणं बंद झालं. मग मी पुन्हा झोपी गेले. पण तेव्हाच मला माझ्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. मी बारीक नजरेने सगळं बघत होते. बंटी माझ्या खोलीत आला होता. त्याने माझ्याजवळ येऊन मी झोपले आहे की नाही याचा अंदाज घेतला आणि नंतर त्याची शोधाशोध पाहून मी पटकन खोलीतील लाईट सुरू केला. मला जागं पाहून तो दचकला होता.
मी त्याला म्हणाले, बंटी हे सगळं काय चाललंय? तू यावेळेला इथे काय करतोयस? तू काही नाही म्हणून तिथून निघू लागला. पण मी त्याला एवढ्या सहजासहजी सोडणार नव्हते. मी त्याला त्याचा व्हिडिओ दाखवला. त्यात तो सलोनीच्या प्रियकरासोबत हुज्जत करत होता. त्या दिवशी पवनच्या मोबाईलचा कॅमेरा चुकून सुरू राहिला होता आणि त्यात त्यांचं बोलणं शूट झालं होतं. सलोनी जेव्हा मला भेटायला आली होती तेव्हा तिने मला तो व्हिडिओ दाखवला आणि तेव्हापासून मी बंटीवर लक्ष ठेवून होते. मी त्याला खडसावून विचारलं की बंटी, तू खोटं का बोललास? तू पवनसोबत का भांडलास? तेव्हा तो म्हणाला की तो व्यक्ती तुमच्या बाबतीत चुकीचे विचार ठेवून होता आणि त्याला त्याच्या चुकीच्या विचारांना त्या दिवशी प्रत्यक्षात उतरवायचं होतं. बाईसाहेब, त्या रात्री नशेत असताना पवन तुमच्या खोलीत आला होता, त्यामुळेच मी त्याच्याशी हुज्जत घातली. बंटी असं बोलताच मी त्याला म्हणाले की ठीक आहे, मी तुझं बोलणं मान्य केलं, पण तू माझ्यावर सतत लक्ष ठेवून का असतोस आणि आताही असं लपून खोलीत का आलास? त्यावर तो म्हणाला, बाईसाहेब, तुम्ही समजत आहात तसं काहीही नाहीये. मी तुमच्यावर लक्ष ठेवून नव्हतो. मी तर माझं काम करत होतो. या घरावर व घरातील सदस्यांवर लक्ष ठेवणं, त्यांची काळजी घेणं हे माझं काम आहे. बंटी, खोटं बोलू नकोस. मी त्याला जरा खडसावूनच बोलले. त्यावर तो म्हणाला, बाईसाहेब रागावू नका, सांगतो सगळं. बाईसाहेब, तुम्ही पुन्हा तुमच्या त्या प्रियकराला भेटण्याच्या मार्गावर होता आणि हे मला माहीत होतं. तुमच्याच घरी तुमची भेट ठरली होती. तुम्ही त्या व्यक्तीला पुन्हा भेटू नये म्हणून मी तुमच्यावर लक्ष देत होतो. तो व्यक्ती आताही तुम्हाला धोका देतोय. तो तुमच्याशी खोटं बोललाय. तुमच्या बाळाला तुमच्यापासून घेण्यासाठी तो तुमच्या जवळ येतोय. त्याच्या बायकोला मूल होऊ शकत नाही म्हणून तो तुमच्या जवळ येतोय. त्याने त्याच्या बायकोला डिवोर्स दिला नाहीये. तो तुमच्याशी खोटं बोलतोय. बंटीचं बोलणं ऐकून मी थक्कच राहिले. मी म्हणाले, बंटी, तू आहेस तरी कोण? एवढी सगळी माहिती तू कशी मिळवलीस? तेव्हा तो म्हणाला की मला तुमच्या दीदीने सांगितलं. आत्ताच काही दिवसांपूर्वी मला दीदीचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की आकांक्षाचा प्रियकर त्याच्या बायकोसोबत आत्ताच त्यांच्या सोसायटीत राहायला आला आहे. दीदी तुमची बहीण आहे हे त्याला माहीत नाही. सोसायटीतील कार्यक्रमात तुमच्या दीदीची व त्याची भेट झाली. गप्पा गोष्टींमध्ये त्याच्या बायकोने दीदींना तिच्या आयुष्यातील नाराजीबद्दल सांगितलं. दीदी तुम्हाला हे सगळं सांगू शकल्या नाही कारण तुम्ही दुःखी झाल्या असत्या, पण दीदींनी मला सगळं सांगितलं होतं. तुम्ही बऱ्याचदा माझ्या समोरच फोनवर बोलला होतात. तेव्हा तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं होतं आणि मला कळलं की तुम्ही तुमच्या प्रियकराला भेटण्याच्या तयारीत आहात. पण तुम्ही पुन्हा चुकीच्या मार्गावर जात होतात आणि ते मी बघू शकत नव्हतो. बाईसाहेब, दीदी व जिजूंचे माझ्यावर उपकार आहेत. आम्हा गावाकडच्या माणसांचं शिक्षण कमी असलं तरी आम्ही माणुसकी जपण्यात मागे नसतो. मी तुमच्या घरातील मीठ खाल्लंय. मी तुम्हाला चुकीच्या मार्गावर कसं जाऊ देईल? मालकिनीची सुरक्षा करणं हेच माझं काम आहे. तरीही माझ्याने काही चूक झाली असेल तर माफी मागतो. बंटी तर माझी मदत करत होता. मी उगाच त्याच्यावर संशय घेऊन बसले. तेव्हा मी त्याला सॉरी म्हणाले. तो एवढा साधा भोळा होता की तो पिंकूला सांभाळण्याचे आणि माझ्या घरात काम करण्याचेही पैसे घेत नव्हता. तो माणुसकीच्या नाते काम करत होता. त्याने माझ्या पाठी भावाप्रमाणे उभं राहून माझी व माझ्या बाळाची सुरक्षा केली होती. देवाने मला माझा सक्का भाऊ तर दिला नव्हता, पण आज बंटीच्या रूपात त्याने आम्हा बहिणींच्या आयुष्यातील भावाच्या नात्याची कमी भरून काढली होती. मी बंटीची माफी मागितली कारण मी उगाच त्याच्यावर संशय घेतला होता. तो एक तरुण मुलगा होता. त्याला नोकराप्रमाणे घरकाम करणं शोभणारं नव्हतं. मी त्याला आमच्या ऑफिसमध्ये जॉबला लावून घेतलं. बंटी आता व्यवस्थित राहतो. त्याने जॉबसोबतच त्याचं शिक्षणही पुढे सुरू केलं आहे. त्या प्रसंगानंतर मी खूप काही शिकले. हळूहळू माझ्या आईबाबांनी मला स्वीकारलं. पुढे काही वर्षातच बंटीने खूप प्रगती केली. तो हुशार होता, पण त्याच्या आयुष्यात योग्य ते मार्गदर्शन नव्हतं. जेव्हा त्याला मार्गदर्शन मिळालं तेव्हा तो न थांबता पुढे जात राहिला आणि आज 5 वर्षांनंतर त्याला बघून असं वाटतच नाही की हा मुलगा काही वर्षांपूर्वी गावाहून शहरात आला होता. मंडळी, आयुष्यात मार्गदर्शक असा निवडा जो तुम्हाला प्रगतीपथावर जाण्याचा मार्ग दाखवेल आणि वेळ पडलीच तर स्वतःचा मार्गदर्शक स्वतः बना. कारण मार्गदर्शक एक अशी भूमिका असते जी तुमचं आयुष्य सुधारूही शकते आणि बिघडवूही शकते. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.